नमस्कार, कसे आहात? आपल्या आस्वादमध्ये मी अपर्णा सर्वांचे स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला बटर चिकनची धाबा स्टाईल रेसिपी दाखवणार आहे। ही रेसिपी बनवायला सोपी पण आहे आणि या रेसिपीमध्ये मी एक थोडंसं चेंजेस केलेले आहेत, तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्णपणे पहा। आपण बटर चिकन करणार आहोत, त्यासाठी आपण हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर आपण मॅरिनेशन करणार आहोत। तर धना पावडर, जिरा पावडर, हळद, गरम मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर हे सर्व मसाले आता आपण याच्यामध्ये या चिकनमध्ये टाकून घेणार आहोत। हे मी या कढईत हे मसाले सगळे मिक्स करणार। 1 चमचा आलं लसूण पेस्ट, थोडंसं मीठ चवीनुसार, जरा अर्धा लिंबू, आता हे सर्व आपण चिकनला लावून घेऊ आणि थोडा वेळ हे असं मॅरिनेट करत ठेवायचं आहे आपल्याला। हे आपण एक 20-25 मिनिटांसाठी ठेवू, कारण हे बॉनलेस आहेत त्यामुळे पटकन याला हे सर्व मसाले लागतात। प्रथम आपण तेल टाकून घेऊ, आपण कांदा टाकू, कांदा असा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे। लसणीच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 2 हिरव्या मिरच्या, काळी मिरी, धने, बडीशेप, लवंग, दालचिनी, थोडंसं जिरं, छान असं परतून घेऊ। हा टॅमॅटो टाकून घेत आहे। दोन मोठ्या साईजचे कांदे असतील तर त्याच्यावर 1.5 टॅमॅटो टाकायचा। तर हा सगळा मसाला आपल्याला बटर चिकनमध्ये वापरायचा आहे। असं आपण हा बटर चिकनला मसाला केला असेल एकदम रेस्टॉरंट स्टाईल असं हे बटर चिकन होतं। आता आपण हा मसाला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि जर थोडं थंड व्हायला देऊ की मग आपण हा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे। हे काजू पण त्या मसाल्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत। थोडेसे काजू पण आपण थोडे फ्राय करून घेऊ। आता काजूचा कलर पाहू शकता चेंज झालेला आहे, तर आपल्याला एवढेच काजू भाजून घ्यायचे आहेत। आता याच पॅनमध्ये मी हे आपण मॅरिनेट केलेले चिकन आहे ते थोडेसे फ्राय करून घेऊ। तर आपण हे चिकन परतून घेऊ। थोडंसं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे, शॅलो फ्राय करायचं, कारण बटर चिकनमध्ये शॅलो फ्राय चिकन एकदम छान टेस्टी लागतं।
आता मी कोळसा गरम केलेला आहे आणि त्याच्याआधी आता तूप सोडत आहे आणि एक आपण स्मोक देऊ याला. आता एक 5 मिनिटं झालेली आणि मस्त आपण स्मोक दिलेला आहे. मसाला आपला थंड झालेला आहे, तर तो आपण आता मिक्सर जारमध्ये टाकून घेऊ आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं. तर पाणी घालून घेत आहे. तर आता आपण मसाला हा वाटून घेतलेला आहे. आता आपण 1-2 चमचे तेल टाकून घेऊ. यात आपण आता खडे मसाले टाकून घेऊ. तर आता हा मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेत आहे. 2 मी कांदे चिरून घेतलेले होते. कांदा आपण थोडासा कलर लालसर करून घ्यायचा आहे. आता कांद्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे आणि थोडासा लाल कलर आलेला आहे. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, काश्मीरी मिरची पावडर कलरिंगसाठी. आता आपण हे परतून घेऊ काश्मीरी मिरची पावडर, कारण ह्यामुळे कलर छान येतो. हे थोडं बारीक गॅसवरच करायचं, आता मसाले जळतात. आता हे जे आपण मसाला वाटून घेतला होता तो याच्यात मिक्स करून घेऊ. आता आपण हे परतून घ्यायचं. थोडा धणा पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला पावडर. आता हे मी बटर टाकत आहे. आपण बटर चिकन करत आहोत तर. आणि आता हे चांगलंसं मेल्ट होऊ देऊया. आता आपण मीठ टाकून घेऊ आणि आपण अगोदर चिकनमध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे थोडं कमी मीठ टाकायचं. करून घेऊ. छान अशी तेलाची कर आलेली आहे. आपण जे चिकनचे पीस फ्राय केले होते ते याच्यात मिक्स करून घेऊ. आता मी मिक्सरच्या जारमध्ये पाणी घालून घेतलं होतं, तेच पाणी आता मी याच्यात घालणार आहे आणि आता हे शिजत ठेवणार आहे. त्याच्यावर आपण क्रीम टाकून घेऊ. आता मिक्स करायचं आहे.
आणि झाकण मारून ठेवू, थोडा वेळ शिजत ठेवू. तर थोडीशी कोथिंबीर शिजवून घेऊ. आणि लास्टला पुन्हा हे बटरचा तुकडा. आणि असं आपलं बटर चिकन रेडी झालं. ही रेसिपी आवडते नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील. याचं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे.